नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवतोय याचं कारण असं की 4 दिवसापूर्वी संध्याकाळच्या दरम्यान माझा मोबाईल गहाळ झाला. ओके, त्या दिवशी थोडंसं उशिरा लक्षात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वाट बघितली, कुणी चेष्टेनं घेतला असेल किंवा माझ्याकडून कुठं राहिला असेल तर तो आणून देईल किंवा फोन चालू करेल आणि त्याच्यावरती मी कॉल करत राहिलो तर फोन कंप्लीट त्या दिवशी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी स्विच ऑफ होता. मग माझ्या लक्षात आलं की फोन नक्कीच ज्यांना कुणाला मिळाला असेल किंवा ज्यानं कुणी घेतला असेल त्याला परत द्यायची इच्छा नाही आहे. आणि त्यामुळं मग मी तिसऱ्या दिवशी जे रिलायन्स जो आपला जुना नंबर आहे त्याचं कार्ड घेतलं. हे कार्ड घेतल्यानंतर मोबाईल पण नवीन घेतला, मोबाईल काल नवीन घेतला. हे कार्ड घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण जुन्याच नंबरचं कार्ड परत घेतो त्यानंतर 24 तास त्याच्यावरती OTP येत नाही. सिक्युरिटी रिझनमुळं त्याच्यावरती 24 तास OTP येत नाहीत असं मला सांगितलं. पहिली गोष्ट, ते कार्ड 4 ते 6 तासानंतर चालू होईल असं एक सांगितलं आणि पहिले 24 तास त्याच्यावरती OTP येणार नाही. त्यामुळं परवा दिवशी साधारण 3 ते 4 वाजता मी कार्ड घेतलं आणि ते चालू 5-6 वाजता झालं. एक अंदाजे, मी ते लगेच मोबाईलमध्ये घातलं नाही, पण साधारण 3ला घेतलं, 4, 5, 6, 7च्या दरम्यान चालू झाला असण्याची शक्यता आहे. आणि काल मग मी नवीन मोबाईल घेतला, त्यामध्ये 6 नंतर ते कार्डात OTP वगैरे येणार असं सांगितलं होतं, चालू झाल्यानंतर 24 तासानं. आणि काल रात्री मग ते व्यवस्थित झालं आणि नवीन फोन घेतलाय मी A14 सॅमसंगचा नवीन फोन घेतलेला आहे. त्याच फोनमधून आजचा हा व्हिडिओ पहिलाच रेकॉर्ड करत आहे. आणि त्यामुळं हे 4 दिवस मला कुणाशीही संपर्क साधता आला नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ का बनवतोय तर ज्या आपल्या सबस्क्रायबरनं आपली पेड कन्सल्टन्सी घेतलेली आहे, हा खास करून त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. तर त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की माझ्या ज्या जुन्या फोनमध्ये तुम्ही मला पाठवलेला किंवा मी तुम्हाला पाठवलेला जो डेटा होता तो जवळजवळ सगळा डिलीट झालेला आहे. तर ती जी माहिती आहे ती तुम्हाला मला परत पाठवावी लागणार आहे. त्यासाठी हा महत्त्वाचा म्हणजे त्यामुळं हा मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. तर सर्व आपल्या सबस्क्रायबरला माझं विनंती आहे की ज्यांनी ह्याच्यापूर्वी किंवा आत्ता ज्यांचं ह्याच्यापूर्वी नाही, आत्ता ज्यांची आपल्याकडं कन्सल्टन्सी पेड चालू आहे आणि ज्यांनी मला निम्मे अर्धे डॉक्युमेंट्स वगैरे पाठवलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की हे डॉक्युमेंट तुम्ही पुन्हा मला व्हॉट्सॲपला पाठवा. ठीक आहे. आणि 4 दिवस आपल्यामध्ये काही कम्युनिकेशन झालं नाही, त्यामुळं मी सगळ्यांची माफी मागतोय, सगळ्यांना सॉरी असं म्हणतोय. आणि आज मला आपण फोन करू शकता, आज आपण डिटेल बोलूया आणि जे काय आपले पेपर आहेत ते रिसेंड करा ही विनंती आहे. ओके, हा व्हिडिओ छोटासा बनवला तो इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.